दर आठवड्याला एक स्मशानभूमी स्वच्छ उपक्रमाअंतर्गत उद्या शेवगावात स्वच्छता मोहीम. नगर परिषद प्रशासनाचा स्वच्छता मोहिमेला अडथळा, विरोधी नगरसेवकांचा आरोप. शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने नगर परिषद शेवगावच्या वतीने व आरोग्य सेवेच्या नगर परिषदेच्या सभापती दीप्ती गांधी यांच्या संयुक्त संकल्पनेतून दर आठवड्याला एक स्मशानभूमी स्वच्छ या महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत बुधवारी सकाळी 9 वाजता सोनामिया वस्ती येथील मुस्लिम कब्रस्तान येथे डॉक्टर संजय लड्डा यांच्या हस्ते श्रीफळ वाहून या स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी मात्र सत्ताधारी व प्रशासनाच्या वतीने या स्वच्छता मोहिमेस कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे विरोधी नगरसेवक आक्रमक होऊन त्यांनी सत्ताधारी व प्रशासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी दीप्ती गांधी यांच्या स्वखर्चाने ही स्वच्छता मोहीम पुढे सुरू ठेवण्यात आली. स्मशानभूमी व कब्रस्तान ही केवळ जागा नसून ती आपल्या पूर्वजांच्या आठवणी, श्रद्धा व संस्कारांचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे अशा ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. या भावनेतून शहरातील स्मशानभूमी व सुस्थितीत ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. परंतु या स्वच्छता मोहिमेत धर्मवाद व जातीवाद यामध्ये फरक करून स्मशानभूमीमधील स्वच्छता मोहिमेला प्रशासन व सत्ताधारी यांनी असहकार्य केले, असा आरोप अमर शेख यांनी केला. या स्वच्छता मोहिमेत नगर परिषद शेवगावचा आरोग्य विभाग, नगर परिषद प्रशासन, सर्व नगरसेवक, विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी हजर राहावे असे कमलेश गांधी यांच्याकडून सांगण्यात आले होते. या मोहिमेद्वारे परिसर स्वच्छ, नीटनेटका व सन्मानपूर्वक राखण्याचा यामधून प्रयत्न करण्यात येणार आहे, असे कमलेश गांधी यांनी म्हटले. या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन शेवगाव शहर अधिक सुंदर, सुसंस्कृत व आरोग्यदायी बनण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यावेळी संजय फडके, अशोक शेठ आहुजा, नगरसेवक कैलास तिजोरे, गटनेते निलेश रोकडे, नगरसेवक विनोद मोहिते, नगरसेवक नितीन दहिवाळकर, नगरसेवक रिजवान शेख, अमर शेख, खंडू बुलबुले, ज्ञानेश्वर लिंगे, सालार शेख, आसिफ मुजावर, मुस्तफा पठाण, बाबासाहेब लांडे आदी पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. आज दर बुधवार प्रमाणे नवीन स्वच्छता अभियान स्मशानभूमीचं जे आरोग्य समिती, शेवगाव नगर परिषद आणि सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी चालू केलेले आहे. गेल्या महिन्यापासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात आहे आणि याचं खूप आनंद समाधान वाटतंय की शेवगावसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ आणि इच्छा आहे. खरं म्हणजे या निमित्ताने शेवगावातल्या सगळ्या ज्या सामाजिक संघटना आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, यांनी सहभाग झाला पाहिजे आणि याला थोडं मोठं व्यापक स्वरूप दिलं पाहिजे. आतापर्यंत कसं होतं की लोकांचा विश्वासच नसायचा की असं काही होऊ शकतं, म्हणून लोक थोडं लांबून अंतर राखून पाहत होते. परंतु गेल्या महिन्यापासून सातत्याने चालू आहे आणि दर बुधवारी स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. माझं या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की आपण निश्चितच यामध्ये सहभागी होऊन यांचे हात बळकट केले पाहिजे आणि गाव स्वच्छ केलं पाहिजे. शेवटी गाव चांगलं होणं आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. सौ दीप्ती कमलेश गांधी यांच्या संकल्पनेतून दर आठवडी जो बुधवारी स्मशानभूमी स्वच्छता करण्याचा जो कार्यक्रम त्यांनी हाती घेतलाय, या निमित्त प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी हा स्वखर्चातून स्मशानभूमीची आज या ठिकाणी स्वच्छता चालू ठेवली आहे. आणि नगरपालिकेचं प्रथमतः हे कर्तव्य असताना यांनी त्या ठिकाणी आम्हाला नगरसेवकांना कुठल्याही प्रकारची नगर प्रशासनाने मदत केलेली नाही. या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि येथे शेवगाव शहरात चालू असलेल्या चांगल्या कामांना विखंड करणे, त्यांना पाय खोडा घालणे, ही जी प्रशासनाची भूमिका, या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक याचा जाहीर निषेध करतो. आरोग्याच्या सभापती दीप्तीताई गांधी यांनी जे उपक्रम आमच्या शेवगाव शहरात चालू केलेला आहे, दर बुधवारी स्मशानभूमी असो, कब्रस्तान असो, गावातील वार्ड असं ते स्वच्छ करायचं असं ठरवलेलं असताना त्यांनी 3 आठवड्यापासून आम्ही ते स्वच्छताचं अभियान राबवत आहोत. सगळे नगरसेवक त्यांच्या आधिपत्याखाली हे सगळं काम चालू असताना शेवगाव शहरातील 2 नगर स्मशानभूमी स्वच्छ करून त्यावेळेस नगरपालिकेने आम्हाला जीसीपी दिला, कर्मचारी दिले आणि नेमकी कब्रस्तानचा विषय आला तर त्या ठिकाणी ज्यावेळेस स्वच्छताचा विषय आला तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचं अल्पसे असे 2-4 कर्मचारी पाठवले. जीसीपी ची मागणी केली असता जीसीपी भेटणार नाही, अध्यक्षाला विचारा, त्यांना सांगा, यांना सांगा. नेमकी हा विषय का असा
अहो ह्या आमच्या शेवगाव शहरामध्ये आम्ही सगळे एक जाती सलुक्याचे लोक, एकमेक भाजपचे, संघाचे, सगळ्या जातीचे लोक येऊन कब्रस्तान स्वच्छ करू राहिलेत, स्मशानभूमी स्वच्छ करू राहिले. मग हा काय तुम्हाला दाखवा नका? मग काय आमचा मुस्लिमाचा, हिंदूंचा, भाजपचा, संघाचा हा विजय म्हणजे वाद लावायचा आहे का? हे नेमकी प्रशासनाचं उद्दिष्ट काय चाललंय? का डोक्यात काय त्यांच्या का आमच्या शहरात वाद विकोपा ठेवायचा नाही, वाद आणि संघर्ष कायम राहून द्यायचा आहे का? नेमकी चाललंय काय? आमची स्मशानभूमीची ज्यावेळेस स्वच्छताची वेळ आली त्यावेळेसच का JCB देण्यात नाही आला? म्हणजे हा चाललंय काय नेमकी? हे काय आम्हाला लक्षात येईना. तरी ह्या प्रशासनाचा मी खूप धिक्कार करतो. आणि ज्यांनी ह्याच्यात राजकारण केलं आणि जे समाजाच्या विरोधात काम करू राहिलेले आहेत, याच्यात आमचे 5 नगरसेवक आहेत. त्यापैकी मी आणि रिजवान शेख ह्या आम्ही 3च नगरसेवक, हे दोघच आम्ही इथं आलो. बाकीच्यांना याच्यात राजकारण करायचं ही काय पद्धत योग्य नाहीये. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकोप्याने यावं. गावाचं काम हे काय कोणाच्या घरचं काम नाहीये. त्या हिशोबाने प्रत्येकाने सगळ्यांनी येऊन सगळ्याला इथं यायचंय. आमच्यातल्या 5ला यायचंय, आम्हाला यायचंय, बाकीच्यांना बी स्मशानभूमीत तिथं सगळ्यांना जायचंय. तर त्या हिशोबाने ह्याच्यात राजकारण नकोय. सभागृहात तुम्हाला हा विषय नाही पटला, तो विषय नाही पटला, त्याच्यात विरोध करा. परंतु गावाचा विकास होत असताना, सगळे एका जागेवर येत असताना जर हा विषय चुकीचा होत असला तर हे काही योग्य नाही. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.